मंगा जागे होतो इकडे बघा थोड्या. इकडे फोटो बघा इकडे व्हिडिओ होते. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 4. इथे बघा. तर आज आम्ही जाणार आहोत होम बघायला सर्वजण. तोंड वगैरे आता धुवून झालेलं आहे आणि बाया बघा, म्हणजे पहिल्यांदा आंघोळ केला नंतर मग आता ब्रश करते. तन्वी रेडी होते, आंघोळी झालेली आहे. माझी अजून आता आंघोळ व्हायची आहे. आंघोळ वगैरे करून झालेले आहे आता आणि आता काका आणि मी फटफट मंदिराकडे निघतोय. काका इथे आहेत बघा. तर मग चला मंदिराकडे. आणि तन्वी, रिया आणि बाया मागेच थांबली कारण त्यांची अजून तयारी व्हायची आहे. आम्ही पटपट पुढे जातो. मंदिरात आल्यावर मी सर्वात आधी पालखीचे म्हणजे देवाचे दर्शन घेतले. पालखी गाभाऱ्यातून बाहेर आली होती. कालिका मातेला दरवर्षीप्रमाणे कोंबडा देण्याची वेळ आली. एका हातावर नाचवत हा कोंबडा होळीला बांधला जातो. त्यानंतर होलिका दहनाची सुरुवात करतात. पालखी मंदिरातून नाचायला बाहेर येते. होलिका दहनाची सुरुवात फटाके लावून करतात, जे दृश्य दिसायला सुंदर आणि मनमोहक असतं. ढोल ताशाच्या गजरात आणि बेंजोच्या तालावर पालखीला गोल गोल नाचवले जाते. शेकडो भक्त हा कार्यक्रम पाहायला मंदिरात उपस्थित असतात. आता मी मंदिराच्या खालच्या साईडला आलोय आणि इथे आता पालखीचे पाय धुत आहेत, ते आपण बघूया. त्यानंतर मंदिराच्या खालच्या बाजूला म्हणजेच शास्त्री नदीच्या किनारी पालखीचे पाय धुतले जातात. झाडू पडले म्हणून
नदीच्या किनारी आलोय आणि इथे आता पालखीचे पाय धुत आहेत ते बघा. मी सुद्धा पालखीचे पाय धुतले. मोबाईल जाम वरती करायला जमेल काय? अरे पण आम्ही बोलवून घेतला तुमच्या वरती. त्यानंतर थोड्या वरती येऊन शास्त्री नदीचा मान म्हणून इथे थोड्या पालखीला खांदा देतात असे असावे. त्यानंतर पालखी मंदिराजवळ परत थोड्या वेळासाठी नाचवली जाते. त्यानंतर पालखी बसते आणि होलिका दहनाचा कार्यक्रम संपन्न होतो. पालखीचे पाय धुवून झाल्यानंतर पालखी परत मंदिरात आली. त्यानंतर मग थोडा वेळ नाचवला आणि त्याच्यानंतर मग पालखी बसवण्यात आली. आता आम्ही चाललोय घरी. काका पण आहेत बघा. आता दुपारी 3 वाजता मजा येणार आहे कारण तेव्हा पालखीची मिरवणूक बाहेर निघणार आहे. 3 वाजतात ना? 3:30 पुढे. आत्ताच घरी आलेलो आहे आणि आता आपण थोडा वेळ रेस्ट करूया. त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटतो. आणि यांची सकाळच तयारी चालली आहे जेवणाची. एवढ्या लवकर जेवण, नाश्त्याची. एवढ्या लवकर जेवण आणि नाश्ता. भात नाही ठेवले. सल्यूट मॅन. हे सल्यूट. आमचे हात पिठाचे. कपडे पण धुतायत. आता वाजलेले आहेत दुपारचे 2:30 आणि सकाळी मी झोपलो तर दुपारी डायरेक्ट उठलो. त्याच्यानंतर जेवलो बिवलो आणि जेवण आता परत झोपायला लागलोय. आणि आता 4 वाजता पालखी बाहेर निघणार आहे. ते पालखीची मिरवणूक पण तुम्हाला दाखवतो कशी असते. खूप मजा असते. आणि आता भाऊजी वगैरे पण येणार आहेत, आकांक्षा येती वगैरे, ते पण तुम्हाला दाखवतो. आता मी थोडी एडिटिंग करून घेतो कारण स्टोरेजची वॉर्निंग येते परत 2-3 दिवसाच्या व्हिडिओ पेंडिंग असल्यामुळे स्टोरेजची वॉर्निंग येते परत. तर आता मी अक्कू आत्याकडे आलोय आणि इथे फोटोशूट चाललंय बघा. मला फोटो काढायला सांगतात. ही बघा, ही रेडीच आहे इकडे. तर मग आणि आकांक्षा येते आणि भाऊजी पण आलेत, ते तिकडे आहेत घरी, ते तुम्हाला दाखवतो. आकांक्षा येते बघा आलेले आहे इथे आणि भाऊजी पण आलेले आहेत बघा. भाऊजी तयारी करतायत. चला पटकन. थांब पप्पा. रे बाई, जाओ पप्पांच्या सोबतच. चला का. संध्याकाळ झाली की पालखी मंदिरातून बाहेर निघते, म्हणजे ती आता खालच्या साण्यावर जात असते.
हजारो भक्त हा जांभारीचा पालखी मिरवणूक सोहळा पाहण्यासाठी येतात. खरं तर मी इथला शिमगा पाहणार नव्हतो. माझं आणि मम्मीचं खरं काम मामाच्या गावाला होतं, पण आत्याने आग्रह केला की यंदाचा आमच्याकडचा शिमगा तू बघून जा. आणि खरंच इथे खूप मज्जा करतात. काकांनी पालखीला खांदा दिला आता. ढोल ताशाच्या आणि घंटीच्या गजरात देवासोबत हा घोडा देखील नाचत असतो. दुसरीकडे ही बेंजोच्या तालावर नाचणारी ही तरुण मंडळी. त्यानंतर पालखी मानाची घरं घेते. बेंजो आहे आणि मी नाचणार नाही असं होणारच नाही. रात्रीच्या वेळेस पालखी साण्यावर येऊन इथे थोडी पालखी नाचवली जाते. त्यानंतर पालखी साण्यावर बसवली जाते. मला आता अथर्व भेटलेला. अथर्वने मी सोबत आता घरी जातोय एकत्र. आणि मिरवणुकीला खूप मजा आली. इतकी मजा पहिल्यांदाच केली. डेकोरेशन बघा. आम्ही शहीदीने फोन केलेला आता आकांश शहीदीचा ॲनिव्हर्सरीचा. माझी वाट बघतायत ते. तर चला आपण पटपट माझी वाट बघतायत तोपर्यंत पटपट जाऊया. घरी आलोय आता.
तर आता आपण आलोय घरी. बघा इथे डेकोरेशन वगैरे मस्त केलेलं आहे, सजवलेलं आहे. केक पण आणलेला आहे. आकांक्षा तिच्या अॅनिव्हर्सरी बद्दल आपण केक कट करतोय आणि भावजींच्या एकदम ओव्हर नंतर होय हा ना. अजून काय बोलवत होतो तेव्हा आलोच नाही. अरे बोलवत होतो तेव्हा आलोच नाही. मग आत्ता कसं आलो? मग आत्ता कसं आलोस? थांब सांग माका, आत्ता कसं आलोस? आईचा आवाज का एक कट कर पटपट पटपट पटपट. तिकडचं नारळ काढले. पप्पा नारळ देऊन येतो. पप्पा केक घेतलाय धरा नारळ देऊन येतो. धरा धरा नारळ देऊन येतो. तिकडे थांबवणार ना. सगळी गडबडच झाली इकडे. नारळ नारळ हो गया काका. माझ्यासाठी थांबवणार. आता आपण पण सुरुवात करूया खायला. अॅनिव्हर्सरीचा केक वगैरे कापून झाला. त्याच्यानंतर आम्ही जेवलो वगैरे, जेवण वगैरे झालं आणि आता झोपायच्या तयारीला लागतोय. आणि तर हा जो आजचा व्लॉग, आणि व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय. मी आत्तेघरचा शिमगा एन्जॉय केला. तुम्ही केलात का? कमेंट करून नक्की सांगा.